आक्रोश विलास गोरे यांची ग्रामीण कादंबरी प्रकरण 28। हॅलो, मी प्रियांका बोलते। हॅलो, मी अविनाश। बोल, काय बोलायचे ते बोल। अवी, मी आपल्या प्रेमाबद्दल आईवडिलांना बोलले, त्यांना फार समजावून सांगितलं, पण ते काही ऐकायला तयार नाहीत, आपल्या प्रेमाला विरोध करतात। म्हणून मी सारासार विचार करून पळून जाण्याचा बेत ठरविला। काल फोनवरून तुला पाचवड फाट्यावर येण्याची विनंती केली, पण तू काही आला नाहीस। मी निराश होऊन 5 वाजता परत घरी गेले। तू का आला नाहीस? तुझा विचार काय? प्रिया, मी काल येणार होतो, पण आईने गाडीची चावी दिली नाही, त्यामुळे माझा नाईलाज झाला। माझे मन भ्रमिष्ट झाले। पुन्हा काही वेळानंतर फोनची रिंग वाजत होती, पण मी तिकडे दुर्लक्ष केले, कारण फोन घेण्याची माझी मनस्थिती नव्हती। मी पळून जाण्याच्या तुझ्या विचाराशी सहमत आहे। 1-2 दिवसात मी संधी साधून तुला न्यायला येत आहे। बरं, तू दिवसा येऊ नकोस। आज पप्पा गावाला जाणार आहेत, तिकडे चांगले 4 दिवस तरी राहणार आहेत। या संधीचा फायदा घेऊन तू पहाटे लवकर येऊन मला घेऊन जाऊ शकतोस। अच्छा, चांगली कल्पना आहे, मी तसेच करीन। आय लव्ह यू, आय मस्ट लव्ह यू। थँक यू। फोन बंद करते। गॉड ब्लेस यू। प्रियांकाचा उत्साह वाढीला लागला। तिचे मन आनंदाने फुलून निघाले। तिला हलके हलके वाटू लागले। अवीला त्या रात्री लवकर झोप लागली नाही। त्याने शोधाशोध करून गाडीची चावी हस्तगत केली। त्यावेळी रात्रीचे 3 वाजले होते। त्याने झटपट अंगावर कपडे घातले, एका बॅगेमध्ये सोन्याचे दागिने, रोकड रक्कम घेतली, बॅग गाडीच्या डिकीमध्ये ठेवली आणि गाडी चालू केली। गाडीवर बसून गाडी रस्त्यावर आणली। गाडी भरधाव वेगाने रस्त्यावरून धावू लागली। चोर खाटलं बरंच खाली उतरलं होतं। नभीच्या तारका निस्तेज होऊ लागल्या होत्या। पहाट होत होती। पहाटे गाव जाग होण्यापूर्वी त्याला गावात शिरणं अधिक महत्त्वाचं होतं। प्रियांकाला सोबत घेऊन त्याला खूप लांब निघून जायचं होतं, म्हणून तो गाडी वेगात चालवित होता। तो पाचवड फाट्यावर येऊन पश्चिमेला जाणाऱ्या रस्त्याला लागला। भरधाव वेगानं गाडी चालवत तो कोळे गावाजवळ आला। तो गावात शिरला तेव्हा गाव अजून झोपेतच होतं। प्रियांकाच्या घरासमोर येताच त्यानं घरासमोर असलेल्या लिंबाच्या झाडाखाली गाडी उभी केली। दारावर त्यानं बोटांनी टकटक केलं। हळूच हाक घातली, प्रिया, कोण? अर्धवट झोपेत असलेल्या प्रियांकानं अंथरुणात पडल्या पडल्या विचारलं। मी अविनाश आहे, अवी। अंथरुणात उठून बसता बसता तिनं विचारलं। त्याचं नाव कानी पडताच तिच्या मनाची कळी एकदम मोहरली होती। तिचं एका गोंडस फुलात रूपांतर झालं होतं। पटकन उठून ती दरवाजाकडे धावली। तिने दाराची कडी काढली। दार उघडून पाहते तर दारात खरोखर अविनाश उभा होता। आवेगानं ती त्याच्या मिठीत शिरली। त्यानं देखील भान हरपून तिला आपल्या मिठीत घेतलं होतं। पाझरलेल्या नेत्रांनी ती म्हणाली, अवी, मी दिवस कसा पार केला असेल ते माझं मलाच ठाव। लई कंटाळवाणा दिवस वाटला, जाता जात नव्हता। तू दिसत नव्हतास म्हणून मी लई दुःखी झाली ती। तुझ्या बिगर मी 1 दिवस सुद्धा राहू शकत नाही। माझी देखील तशीच अवस्था झाली आहे प्रिया। तिच्या पाठीवर प्रेमानं थोपटता तो म्हणाला, तुझी कामगिरी काय झाली? त्याच्या मिठीतून बाजूला होता होता तिनं विचारलं। माझी कामगिरी सफल झाली प्रिया। म्हणजे? तिनं अचंबावून विचारलं। ते बघ, लिंबाखाली कोरी करकरीत हिरो होंडा उभी आहे। अवी, उत्तम झालं। मी किती वेडी आहे। दिवसभर तू थकला असशील, रात्रभर जागा असशील। मी मात्र दारात उभी राहून हावरटासारखी तुला विचारत राहिली। मला माफी कर। आत ये, मी प्यायला पाणी आणते। बरं,
ती मागील खोलीत निघून गेली. तो अंथरुणावर येऊन बसला. तिनं पाण्याचा तांब्या भरून आणला. तो तांब्या तोंडाला लावून त्यानं घटाघटा मोकळा केला. ती अचंबावून म्हणाली, किती किती तहान लागली होती तुला. गाव जागा होण्या अगोदर आपल्याला गाव सोडायला पाहिजे. हां, तुला गाडीवर बसता येईल ना? होय, बसेन ना. छान, चल निघूया. निघायचं? होय. अवी बोलता बोलता तिच्या डोळ्यात आसवं उभी राहिली होती. हे घर सोडायला लई वाईट वाटतं र. या घरात माझा जन्म झाला. मी लहानाची मोठी ह्याच घरात झाली या. आता हे घर सोडून जायचं म्हणजे लई जीवावर येतं या. प्रिया, हे घर तू काय राजीखुशीनं सोडत नाहीस. आपल्या प्रेमासाठी तू अशी भावनाशील होऊ नकोस. मनाला लई यातना होतात र. तरी बी मनाला आवर घाल. चल लवकर आटप तुझं. तू येशील म्हणून भाकऱ्या टाकल्या होत्या, त्या घेऊ का? घे की. भूक लागली म्हणजे कामी येतील. आणखी काय घेऊ सांगतीनं? काय बी नको, फक्त अंगावरील कापडानिशी निघायचं. बरं. तिनं घरातला प्रकाश घालवला. त्याच्यासोबत ती घराबाहेर पडली. दरवाजा लावून घेतला. पुन्हा एकदा आपल्या घराला तिनं नमस्कार केला. आपल्या अंतःकरणात ते घर साठवून घेतलं. मग आपल्या मनाचा निर्धार करून ती गाडीजवळ आली. दोघे गाडीवर बसले. अवीने गाडी चालू केली. गाडी रस्त्यावर धावू लागली. गावाची वेश ओलांडून ते पलीकडे आले तेव्हा पूर्व दिशेवर नुकतीच संध्या खुलली होती. तांबूस रंगानं उजळून निघाली होती. त्याचवेळी पूर्व दिशा उजळून कलिंगडाच्या आकाराचा लालबुंद गोळा अवतरला होता. अविनाश आणि प्रियांका केव्हाच दृष्टीच्या टप्प्यापलीकडे निघून गेले होते. प्रकरण 28 येथे समाप्त. आक्रोश, विलास गोरे.